जनतेला फसवण्याचे काम संजय काका पाटील यांनी केले। अजितराव घोरपडे यांनीही 3दा फसवले। यांनी यंदा धाडस केले। लोकांना फसवणे, दमदाटी करणे ही खासदाराला शोभणारी लक्षणे नाहीत। पण दुर्दैवाने त्याबाबत काहीही न वाटणारा खासदार निवडून दिला आहे। संजय काकांकडून 24 तास फसवा-फसवीचे राजकारण सुरू आहे, अशी टीका अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांनी केली। मिरज पूर्व भागातील सोनी, पाटगाव, करोली, एम. भोसे, कळंबी, टाकळी, बोलवाड या परिसरात विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ बैठका झाल्या। यावेळी ते बोलत होते। यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे, अनिता कदम, रमेश कदम, उमेश पाटील, शीतल पाटील, पोपट नरसापा, धनंजय जगदाळे, संजय जगदाळे, उत्तम हराळे, बंडू चौगुले, कळंबीचे सरपंच योगेश पाटील, उपसरपंच स्वप्नील पाटील, सुभाष पाटील, प्रमोद इनामदार, बाळासाहेब पाटील, माणिकताई माळी, सुभाष खोत, विज्ञान माने आदी उपस्थित होते। विशाल पाटील म्हणाले की महाआघाडीचे चंद्रहार पाटील हे भाजपचे डमी उमेदवार आहेत। ते भाजपमध्ये जाणार होते, पण त्यांना दुसऱ्या पक्षात पाठवण्यात आले। मी माघार घेतली असती तर चंद्रहार पाटीलही अर्ज मागे घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याचा डाव होता। त्या बदल्यात भाजपने चंद्रहार पाटील यांना आमदार करण्याचा शब्द दिला होता। अजितराव घोरपडे, विलासराव जगताप यांच्यासह अनेकांनी आधार देत दूरध्वनी करून निवडणूक लढण्याची सूचना केली। माझ्या विरोधात वेगवेगळे अपक्ष उभे केले। बॅलेट पेपरवर नाव खाली जाईल, चिन्ह चांगले मिळू नये यासाठी प्रयत्न झाले, पण जनतेनेच निवडणूक हाती घेतल्याने खासदार संजय काकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे। अजितराव घोरपडे म्हणाले की विशाल पाटील यांना तिकीट मिळू नये यासाठी मोठे षडयंत्र रचले गेले। दुर्दैवाने त्यांना थोडे यश आले, पण मतदान जनतेच्या हातात आहे। उमेदवार लादल्यास जनतेतून उठाव होते। देश, राज्य आणि जिल्ह्याची संस्कृती जपणारे नेतृत्व दिल्ली गेल्यास मनातील योजना पूर्ण करता येईल। गेल्या 10 वर्षात मोठे नुकसान झाले आहे। ताकद वाया गेली आहे। जिल्ह्याची संस्कृती शेतीवर आधारित आहे। जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विकास करण्याचे काम खासदाराकडून अपेक्षित होते। वसंतदादांनी सहकार क्षेत्र वाढवण्याचे काम केले। या खासदारांनी नेमके उलटे केले। एक सहकारी संस्था संपविली। गणपती जिल्हा संघ, तासगाव, यशवंत साखर कारखाना संपवण्याचे काम केले। आता शेतकऱ्यांसमोर मते मागण्यास येत आहेत। त्याचा जाब शेतकऱ्यांनी विचारला पाहिजे। ते पुन्हा खासदार झाल्यास जिल्ह्याचेच नुकसान होणार आहे। त्यामुळे त्यांना आताच थांबवण्याची गरज आहे। विशाल पाटील यांना दिल्लीला पाठवल्यास शेतीच्या क्षेत्रात अनेक नवीन योजना आणता येईल, असा विश्वास व्यक्त केला।